कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 5 गोवंशीय जनावरांची सुटका। श्रीरामपूर शहर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई। श्रीरामपूर शहरातून एक संवेदनशील आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या 5 गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत सुटका केली आहे। या प्रकरणी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली होती। कुरेशी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 2 श्रीरामपूर येथे एका पडक्या घराच्या आडोशाला कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे चारा पाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशानुसार तपास पथकाने रात्री 1 वाजता छापा टाकला। छाप्यात 5 गोवंशीय जनावरे आढळून आली। लहान मोठ्या काळ्या पांढऱ्या व तांबड्या रंगाच्या, ज्यांची एकूण किंमत सुमारे 1,25,000 रुपये इतकी आहे। पोलिसांनी चौकशी केली असता ही जनावरे कत्तलाच्या उद्देशाने रेहान इरफान कुरेशी राहणार उर्दू शाळेजवळ कुरेशी मोहल्ला वॉर्ड क्रमांक 2 श्रीरामपूर याने बांधून ठेवल्याची माहिती समोर आली। मात्र सदर इसम घटनास्थळी आढळून आला नाही। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1090/2025 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली। दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, श्रीरामपूर।